आता बातमी राहुल गांधींसंदर्भातली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून छात्रों की गूंजचा कार्यक्रम जो गेल्या काही दिवसांपूर्वी झालेला होता, त्यानंतर आता राहुल गांधींसंदर्भात भाजपने काही आरोप केले। त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र बघायला मिळते। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचं रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं गंभीर आरोप केलाय भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी। पुण्यामध्ये छात्रों की गूंजच्या माध्यमातून राहुल गांधींनी तरुणींना समस्या मांडण्याकरता व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। याच व्यासपीठावर आदिवासी विद्यार्थिनींनीही आपल्या व्यथा मांडल्या। त्यानंतर आता राहुल गांधींनी संघभूमी नागपूरमध्ये येण्याची घोषणा केली आहे। जंतर मंतरवरच्या सीजेपी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलेला। त्यामुळे राहुल गांधींच्या आंदोलनामुळे भाजपने सावध भूमिका घेत जेन झीला साथ घालायला सुरुवात केली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जातोय। राहुल गांधी पुढच्या वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये येणार आहेत आणि जोपर्यंत राहुल गांधींचा महाराष्ट्राचा दौरा होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावं असा दबाव या विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतोय। आणि काँग्रेसचे नेते आपल्या मुला-मुलींचं करिअर सेट करण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। अशा माणसाला काय, तो कुठून होता, काय होता, कुठे आला, काय बोलतो, किती बोलावं, याला काय माहिती। पोचलेला माणूस आहे, मेंबर करून टाकलाय, त्यामुळे त्याच्यावर फार काय बोलण्याची गरज वाटत नाही मला। पण असं आहे की आंदोलनाला विरोधक सपोर्ट नाही करणार तर काही सत्ताधारी करतील। एवढी साधी अक्कल ज्या व्यक्तीला नाही तर त्याच्या वक्तव्याला आधार काय, त्याला वक्तव्याला उत्तर देण्याची गरज नाही।